करते हम तेरी ही सेवा। जय देवा श्री गणेश देवा। देवों का देवा। वारंवार स्पीकरवरती विनंती करण्यात येत आहे, कोणी नदी पात्रामध्ये पाण्यामध्ये विसर्जन करून धन्यवाद। या ठिकाणी आपण बघत आहोत अनेक भक्तगण महापालिकेच्या वतीने जे मूर्ती संकलन केलेले आहे किंवा जे मूर्ती संकलनासाठी वाहन उपलब्ध करून दिलेले आहेत, त्यामध्ये अनेक प्रकारच्या मोठ्या प्रमाणावरती मूर्त्या संकलन केल्या जात आहे आणि महापालिकेच्या आव्हानाला नागरिक मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत आहेत। आपण बघत आहोत जसिक नदी किनारा। भक्तगणांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली आहे आणि पोलीस बंदोबस्त, त्याचप्रमाणे निर्माल्य संकलनाची व्यवस्था केलेली गेलेली आहे व महापालिकेच्या वतीने वारंवार आवाहन करण्यात येत आहे व त्याला नागरिक मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत आहे। धन्यवाद। नमस्कार, आपल्यासोबत महानगरपालिका जीवरक्षक दलाचे श्री अशोक गावारे सर आहेत। ते आपल्याला जीवरक्षणाविषयी माहिती सांगतील व नागरिकांना आवाहन करतील की कोणी पुराच्या पाण्यामध्ये उतरू नये। धन्यवाद सर, बोला काय सांगा। अशोक तुकाराम गावारी, राजमाता जिजाऊ तरण तलाव, नाशिक रोड इथे जीवरक्षक म्हणून काम आहे। आमचे तरण तलावाचे प्रत्येक पॉईंटवर, प्रत्येक वड्डेर म्हणा, चेहडी पंपिंग, गोदावरी दशक पंचक, इथं आम्ही 5 जण दशक पंचक येथे कार्यरत आहे। त्यामध्ये 3 जण जीवरक्षक आणि 2 लेडी जीवरक्षक आहे। एकूण आमची 5 जणांची टीम आहे। या ठिकाणी आम्ही पूर्ण ज्यांना गणपती भक्तांना विनंती करतो की कुणी पाण्याच्या पुरात उतरू नये, काळजी घ्यावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी आम्ही इथे जीवरक्षक म्हणून काम करतो आहे। याला कदाचित काही दुर्घटना होत असेल तर त्या ठिकाणी आम्ही त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यासाठी आम्ही लाईफबोट हे सर्व आमचं व्यवस्थित सर्व सामग्री तयार आहे। शक्यता वाटलं तर आम्ही ते रिंग फेकून वगैरे दोरीला बाजू त्याला ओढण्याचा प्रयत्न करू, नाही तर आम्ही स्वतःचं हे करून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करू। सर, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद, थँक्यू। गणपती बाप्पा मोरया। नमस्कार, मी कृष्ण। आज दसत पंचक येथे नदी किनारी सार्वजनिक व घरगुती गणेश विसर्जन 2025 यासाठी आपण आलेलो आहोत। आपल्याला गणेश विसर्जनाची, मूर्ती संकलनाची व गोदावरी नदीवरील पुराच्या विषयी माहिती आपल्याला पालिकेचे श्री तुकाराम जमदडे सर पुढील माहिती आपल्याला सांगतील, तरी त्याप्रमाणे सर्व भक्तगणांनी ऐकावे। धन्यवाद। या ठिकाणी बोलतो आहे। या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेतर्फे मी एवढंच सांगू शकतो की आज या ठिकाणी सायंकाळपासून आमचे सर्व कर्मचारी, नाशिक महापालिकेचे कर्मचारी, अग्निशामक दलाचे कर्मचारी, अग्निशामक कर्मचारी, तरणगावाचे कर्मचारी, तसेच नाशिक पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग, सिव्हिल डिफेन्सचे कर्मचारी वर्ग आणि आमच्या घरपट्टीवरचे सर्व कर्मचारी या ठिकाणी गेल्या दिवसापासून सर्व भक्तमंडळांना प्रार्थना करतायत का ही मूर्ती आपली पाण्यामध्ये न सोडता ही आपली मूर्ती दान करा, पाण्यात विसर्जन न करता दान करा आणि निर्मूलन जे आपलं प्लास्टिक विश्व आहे त्या सर्व घंटागाडीमध्ये स्वच्छ अभियान आहे निर्मलन, त्या घंटागाडीमध्ये टाकण्याचे उपाय त्यांना विनंती करतो आणि करताय। आम्हाला गेले सकाळपासून सहकार्य करतायत आणि आम्हाला जे काम सांगितलेले सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशासनाच्या वतीने आम्ही मूर्ती सर्व डंपरमध्ये आणि घंटागाडी जे आहेत त्याच्यामध्ये दान करतोय आणि आम्ही वारंवार 2 तासाने आमचे गौरव साहेब आडव साहेब आहेत कर्मचारी नियुक्ती केले ते वारंवार 2 तासाने आकडे देत आहेत आणि कुठल्या प्रकारच्या अडचणी आकडे येऊ शकतो। आता सायंकाळपासून महिन्यात काम चालू आहे आणि आम्ही सर्व आमच्याकडे माहीत असल्या कारण आम्ही सर्व सर्व जे भक्त मंडळ आहे त्यांचं आम्ही हत्ते खाते अभिनंदन करतो।
आणि त्यांना बाप्पाच्या संकटांना उदंड आयुष्य देऊन आरोग्य सुशांती समाधान लागू आम्ही सर्व भक्त मंडळांची त्यांना आम्ही प्रार्थना करतो आणि सर्वांचे स्वागत करतो. आणि पाण्याचा प्रभाव वाढत आहे, पाऊस पडत आहे आणि सर्वांनी याची काळजी घ्यायला लहान मुलांनी शेवाळ झाल्यामुळे आम्ही वारंवार सांगतो मला पाय घसरत आले लहान मुलांना पाण्यापासून बाजूला ठेवा तो वारंवार विनंती करतो. आणि आम्हाला या ठिकाणी प्रशासनाचा खूप सहकार्य आहे. साहेब येऊन गेले, अभियंता श्री पाटील सर आले, तसेच आमचे सर्व सहाय्यक अधीक्षक कर्मचारी बेंद्रे साहेब असे आपले सर्व विभागीय अधिकारी यांनी इकडं या ठिकाणी राऊंड मारून सर्व अधिकारी कर्मचारी आम्हाला जे सांगितलेले ज्या गोष्टी सूचना नियमाप्रमाणे त्यांचं पालन करून सायंकाळी आम्ही काम करणार आहे. याच गाडीमध्ये कुठली शंका नाही, कुठल्या प्रकारचा कोणा त्रास न होता, कुठल्या कोणी हानी न होता जास्तीत जास्त आमचे नाशिक महापालिका कर्मचारी सर्व प्रशासनाच्या वतीने सर्व काळजी घेत आहेत आणि याच्या पुढे ते काळजी घेणार आम्ही. आणि मी तर हे सांगू शकतो आज 10 दिवस आहे गणपती सर्वांना उदंड आयुष्य देऊ, आरोग्य सुशांती समाधान लागो आणि गणपती बाप्पा सर्वांना उदंड आयुष्य देऊ हीच मी प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद सर, आपण छान माहिती दिलेली आहे. त्यांनी नागरिकांनी सरांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे ही सर्वांना नम्र विनंती. धन्यवाद. न्यूज म्हणतो तरी संकलन व निर्माल्य संकलनासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे. तरी महानगरपालिकेच्या वतीने वारंवार सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की आपण निर्माल्य कलशामध्येच टाकावे व त्याचप्रमाणे गेल्या वर्षी 2024मध्ये नागरिकांतर्फे मूर्तीदानासाठी महानगरपालिकेला मोठे सहकार्य केले गेले होते. त्याप्रमाणे यावर्षी 2025मध्ये सुद्धा महानगरपालिकेला नाशिककर नागरिक मोठ्या प्रमाणावर मूर्तीदान करून मदत करतील ही आशा बाळगते. धन्यवाद.